आपण बटाटा आणि पालकपासून परोठा बघणार आहोत। अगदी झटपट आणि टेस्टी असं हेल्दी आहे। स्टेप बाय स्टेप सर्व साहित्य दिलेलं आहे आणि त्याच्याबरोबर हा पराठा चिटकू नये किंवा तुटू नये याच्यासाठी काही टिप्स सांगितलेले आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर सर्वात आधी इथे एक बाउल घेतलंय, त्याच्यामध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ घेते, म्हणजे 480 ग्रॅम पीठ आहे। चवीपुरतं मीठ घ्यायचंय, त्याच्यानंतर अगदी थोडीशी चिमूटभर हळद टाकली। सर्व मिक्स करूया। जेवढं लागतं तेवढं पाणी टाकून आवश्यकतेनुसार एकदम मऊसूत अशी कणिक मळायची। जास्त पण घट्ट करायचं नाही किंवा जास्त पण सैल करायचं नाही। आपल्याला पराठा लाटता येईल इथपर्यंत मी इथं सॉफ्ट कणिक मळून ठेवली आहे। तर आता आपण हे भिजायला ठेवणार आहोत। एक 10 मिनिटं तरी आपण याच्यावर झाकण ठेवून हे भिजायला ठेवूया साईडला। पीठ भिजतंय तोपर्यंत आपण त्याच्यामधलं आतलं सारणची तयारी करणार आहोत। तर मी इथं 3 कोबी घेतलेले आहेत। तुम्हाला हवं असेल तर मोठा एकच कोबी पण घेऊ शकता, पण माझ्याकडे अगदी छोटे छोटे होते 3, त्यामुळे 3 कोबीचा वापर केलाय। तर अशा प्रकारे जो जाडसर भाग असतो तो काढून टाकायचा आहे आणि बारीक चिरून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी मी इथं मिक्सरमध्ये बारीक करणार आहे। तुम्हाला हवं असेल तर खिसून पण घेऊ शकता। तर हे मिक्सरच्या जारमध्ये टाकूया आणि थोडंसं जाडसर असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे। जे काही साहित्य लागतं ते पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, एकदा नक्की चेक करा, जेणेकरून तुम्हाला रेसिपी करताना इझी जाईल। तर अशा प्रकारे बारीक करून घेतलं आहे। तर हे बाउलमध्ये काढूया आणि राहिलेला पण कोबी सर्व आपण इथं बारीक करून घेऊया। तर कोबी बारीक करून झाला आहे आणि हाताच्या साहाय्याने पूर्णपणे यामधलं पाणी काढून टाकलेलं आहे। थोडंसं सुद्धा पाणी ठेवायचं नाही, इथपर्यंत आपल्याला कोरडं करायचं आहे। त्याच्यानंतर ना इथं 4 बटाटे मी इथं शिजवून त्याच्यावरचे साल काढून घेतलेले आहेत। तर हे यामध्ये टाकूया, हाताच्या साहाय्याने मॅश करून टाकते। बटाट्याचा किंवा कोबीचा वापर जे आहे ते थोडंसं कमी जास्त करू शकता। सर्व मिक्स करून घेऊया। थोडंसुद्धा जाडसर राहणार नाही आणि आपल्याला लाटता येईल अशा प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे मिक्स करून झालं आहे। फोडणीसाठी कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये टाकूया 1 चमचा तेल। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे। त्याच्यानंतर ना अर्धा चमचा जिरे, 2 चमचे तीळ टाकूया। त्याच्यानंतर ना 4 ते 5 हिरवी मिरची बारीक केलेले आहेत आणि लसूण दोन्ही टाकते। तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता। चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। अगदी थोडीशी मी इथं हळद वापरलेली आहे। सर्व मिक्स करून घेऊया। गॅस एकदम लो फ्लेमवरतीच ठेवायचं आहे। तर हे सर्व मिक्स करून झालेलं आहे। त्याच्यानंतर ना आपण जे कोबी आणि बटाटा बारीक केलेला आहे ते यामध्ये टाकूया आणि हे सर्व मिक्स करून घेऊया। जे काही साहित्य लागतं ते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, एकदा नक्की चेक करा, जेणेकरून तुम्हाला रेसिपी करताना इझी जाईल। तर सर्व मिक्स झालेलं आहे। गॅस बंद केला आहे। त्याच्यानंतर ना इथं कोथिंबीर टाकते, आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता। परत एकदा मिक्स करून घेऊया। तर आपल्या अशा प्रकारे मधलं जे सारण असतं पराठ्याचं ते तयार झालेलं आहे। गॅस बंद केला आहे। हे प्लेटमध्ये काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी आपलं बटाटा आणि कोबी थंड झालं आहे। त्याच्यानंतर ना कणिक पण चांगल्या प्रकारे भिजली गेलेली, एकदा हाताने मॅश करून घेतले मी। याच्यामधलं थोडंसं पीठ घ्यायचं आहे आपल्याला, अशा प्रकारे गोल करायचं आहे। त्याच्यानंतर थोडं पीठ लावून घेऊया, जेणेकरून हाताला चिटकणार नाही आहे आणि अशा प्रकारे थोडंसं चपटं करून घेतलेलं आहे। जेवढं बसेल तेवढं आपण ह्यामध्ये बसवायचं आहे। तर अशा प्रकारे बटाटा आणि कोबी जे आहे त्याचा गोल उंडा केलेला आहे यामध्ये टाकूया। ज्या प्रकारे आपण पुरणपोळी करतो किंवा भरतो त्याच प्रकारे हे भरून घ्यायचे। तर सर्व भरून झालेलं आहे। मेन महत्त्वाची टिप्स म्हणजे अजिबात आपल्याला यामध्ये थोडंसुद्धा पाणी ठेवायचं नाही कोबीमध्ये। ज्यावेळेस कोबी कापतात आणि बारीक करतात त्यावेळेस नितळून पूर्णपणे आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे, तरच आपला पराठा लाटला जातो, नाहीतर तो पोलपाटाला चिटकतो किंवा व्यवस्थित असं बनला जात नाही आहे। तर अगदी हलक्या हाताने आपण हे पहिल्यांदा अशा प्रकारे थोडंसं प्रेस केलं आहे, जेणेकरून सर्व बाजूने जे आहे ते पराठ्यामध्ये ते आतलं सारण लागलं जाईल। हलक्या हाताने हे लाटून घेऊया। जेवढं होईल तेवढं आपण इथं पातळ लाटण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर आता हे भाजण्यासाठी मी इथं पॅनचा तवा ठेवला आहे, नॉर्मल तवा पण चालतो। तवा एकदम कडकडीत गरम केला आहे। थोडंसं तेल लावून घेऊया, तेलाऐवजी तुपाचा वापर करू शकता। पराठा टाकूया आणि दोन्ही साईडने आपण खरपूस असं भाजून घेणार आहोत। तर वरच्या साईडने पण तेल लावते।
तर तेल लावल्यानंतर ना एखादा मिनिट झालं की हे दुसऱ्या साईडने पण आपण भाजून घेणार आहोत. तर या साईडने पण तेल लावून घेऊया. तर अशा प्रकारे आपला दोन्ही साईडने आपण खरपूस असं भाजून घेत आहोत. अगदी साधी सोपी रेसिपी शेअर केलेली आहे आणि स्टेप बाय स्टेप तुम्हाला सर्व साहित्य सांगितलेलं आहे. तर हा आपला अगदी हेल्दी पौष्टिक हिरवा असा पराठा तयार आहे. सेम याच प्रकारे बाकीचे आपण सर्व पराठे तयार करून घेणार आहोत. व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये पण नक्की सांगत जावा की व्हिडिओ कसे वाटतात ते. तर याला पण तेल लावून घेऊया. हे जे साहित्य दाखवलं आहे याच्यामध्ये कमीत कमी एक 5 ते 6 तरी पराठे होतात. तर हा पण पराठे भाजून झालेला आहे. तर हा पण आपण काढून घेऊया. ह्याचा कलर आणि टेक्स्चर वगैरे बघू शकता कशा प्रकारे झालेलं आहे. पूर्ण कडेपर्यंत हे सारण असं पसरलं गेलेलं आहे. तर अशा प्रकारे आपले पराठे तयार आहेत. त्यामधला एक तुम्हाला तोडून दाखवते कशा प्रकारे हा आपला पराठा तयार झाला आहे ते. व्हिडिओ जर आवडला तर नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.